सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 4 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे महादायसांनी स्वामींना प्रश्न केला की शास्त्रामध्ये जर काही आपल्या मनामध्ये संदेह असेल, शास्त्राविषयी आपल्या मनामध्ये काही संदेह असेल, काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर त्या कुणाला विचाराव्या। आणि मग त्यावर स्वामींनी त्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं, कुणाला शंका विचाराव्यात, कुणाला प्रश्न विचारावेत, हे स्वामींनी सविस्तर सांगितलेलं आहे। हे तुम्हाला पहिल्या चरित्रामध्ये समजणार आहे। दुसरे चरित्र आहे भावेसनी जोगिया भले अनुवादू। जोगियांविषयी महादायसांनी प्रश्न केला की या जोगी लोकांचं प्रेतदेह चुकते का, यांना प्रेतदेह असते किंवा नाही। त्या संदर्भामध्ये मग स्वामींनी निरूपण केलं की जोगी लोकांना प्रतिदेह होते किंवा नाही। तिसरे चरित्र आहे महादायसांनी लक्ष्मणाच्या भक्तीविषयी जिज्ञासा केलेली आहे, स्वामींजवळ प्रश्न केलेला आहे आणि मग स्वामींनी त्या प्रश्नाचं उत्तर महादायसांना दिलेलं आहे। लक्ष्मणाची भक्ती कशी होती, काय नाही, ते सर्व स्वामींनी सविस्तर महादायसांना सांगितलं। आजच्या ज्ञानसत्रातील चौथं आणि शेवटचं चरित्र म्हणजे तथा तापस्पर्श कथन। स्वामींनी तापस्पर्शाविषयी कथन केलेलं आहे की हे ताप वगैरे कुठपर्यंत आहेत, काय नाहीत, कोणत्या देवता लोकांपर्यंत आहेत हे तापस्पर्श, हे सर्व देव महादायसांना निरूपण करणार आहेत। तर एकंदरीत सर्व चरित्र महत्वाचे आहेत। प्रत्येक चरित्रातून नवीन ज्ञान तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सर्व ज्ञान प्राप्त करून घ्या। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजच्याही ज्ञान सत्रातील सर्व लीळा नक्कीच आवडणार आहेत आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। आजचं हे ज्ञान सत्र सुरू करण्याअगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या या ज्ञान सत्राला आरंभ करूया। आजचा तिथीवार आहे माघ शुद्ध द्वितीया, शुक्रवार, प्लवनाम संवत्सर शके 1943, युगाब्ध 5123, अंग्ल दिनांक 4 मार्च 2022। मागच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, महादायसांनी स्वामींना कोणते प्रश्न विचारले होते। या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आणि कोणी कोणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या ज्ञान सत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 30। महादायसा प्रश्ने अनुचिती संदेह निवृत्त्यानुवादू। महादायसांनी प्रश्न केला की मनामध्ये जर काही संदेह निर्माण झाले, काही शंका निर्माण झाल्या, तर त्या शंकेचं निरसन कुणाकडून करून घ्यावं, त्या संदर्भामध्ये स्वामी इथे निरूपण करणार आहेत। एकोदी महादायसी पुसले जी जी संदेह कवना ते पुसावा। महादायसा म्हणतात एके दिवशी स्वामींना की जी जी मनामध्ये जर काही संदेह निर्माण झाले, काही प्रश्न असले, तर ते कुणाला विचारावेत। ते वेळी गोसावी परस्परे प्रीती निरूपिली, तेथ नाही तरी सर्वज्ञ म्हणितले, बाई आपणिया संदेह पडे तरी सामान्य स्त्री सदन स्थिता पासोणी संदेह त्रुटी करू ये। स्वामी महादायसांच्या प्रश्नाचं उत्तर देतात। स्वामी म्हणतात की जिथे आपली प्रीती आहे, एखादा ज्ञानी आहे, त्याची आपली चांगली प्रीती आहे, ते ज्ञानी आपल्यावर प्रसन्न आहेत, जे कोणी ज्ञानी असतील त्यांचा तुमचा परिचय चांगला आहे, तुमचे संबंध चांगले आहेत, ते ज्ञानी तुमच्यावर प्रसन्न आहेत, तर अशा ज्ञानियाला जाऊन प्रश्न विचारावा, आपल्या काही शंका असतील त्यांना विचाराव्यात, ते तुम्हाला उत्तर देऊन टाकतील। तेथ नाही तरी सर्वज्ञ म्हणितले, तेथ नाही म्हणजे तुमच्या जवळपास कोणी ज्ञानिया नसेल, परिचितही ज्ञानिया जवळपास नाही आणि अपरिचित ज्ञानियाही जवळपास नाही, तर अशा प्रसंगी काय करावं ते सांगतात स्वामी। तेथ नाही तरी म्हणजे तुम्हाला ज्ञानिया भेटलाच नाही कोणता, तर स्वामी म्हणतात बाई आपणया संदेह पडे तरी सामान्य स्त्री सदन स्थिता पुरुषापासोणी संदेह त्रुटी करू ये। स्वामी म्हणतात बाई जर तुम्हाला संदेह पडलाच आणि जवळपास कोणी ज्ञानिया चांगला भेटला नाही, तर एखादा सामान्य स्त्रियेच्या सदनस्थित असलेला एखादा पुरुष आहे, तो ज्ञानी आहे, तरी त्यांना जाऊन तुम्ही प्रश्न विचारू शकता, त्यांच्याकडून तुम्ही संदेह त्रुटी करून घेऊ शकता, असं स्वामी म्हणतात। एकू वैराग्य क्रीडा लोळे उष्टावळीची सीतेवेची परी पडली म्हैसी प्रमाणनेने। पुढे स्वामी म्हणतात बाई एकू वैराग्य क्रीडा लोळे म्हणजे चैतन्य मायेच्या
विद्यावंताच्या सारखा एखादा किंवा चैतन्य मायेचा विद्यावंत उपलक्षणे एखादा विद्यावंत हा उकिरडा लोळे म्हणजे उकिरड्यावर लोळतो. उकिरडा सर्वांना माहितीच आहे, ज्याला आपण उकंडा म्हणतो, कोणी उकिरडा म्हणतात. जिथे पुंजाना आणून टाकतात सर्व लोक, जिथं ढिगार आहे कचऱ्याचं त्याला उकिरडा म्हणतात किंवा उकंडा म्हणतात. तर अशा उकंड्याच्या ढिगारावर हा चैतन्य मायेचा विद्यावंत लोळतो. विरामशील आहे तो, एकदम पक्का वैरागी आहे. एवढंच नाही तर उष्टावळीयेची सीतेवेची. उष्टावळीयेची म्हणजे एखाद्या मंदिरामध्ये कोणता भंडारा झाला, काही झालं आणि तिथल्या पत्तरवाळ्या आणून जर कोणी उकंड्यावर टाकल्या तर त्या उष्ट्या पत्तरवाळ्यावरच्या अन्नाचे कण हा विद्यावंत उचलतो. उष्टावळीची म्हणजे उष्ट्या पत्तरवाळ्यावरचे जे काही अन्नाचे कण आहेत, जे काही शीत आहेत, तो हा वेचून खात आहे. इतका विरमशील आहे, एवढा वैरागी आहे. परी पडलीय म्हैसी प्रमाण नेणे म्हणजे म्हशीन्याय जो विस्तारलेला हा प्रपंच आहे, या प्रपंचाविषयी त्या विद्यावंताला सखोल माहिती नसते. प्रमाण नेणे म्हणजे काय की हा प्रपंच जड आहे, चेतन आहे, सुखदुःखाचं ग्राहकत्व आहे किंवा नाही, हे सर्व व्यवस्थित त्याला माहिती नसते. म्हणून देव म्हणतात परी पडलीय म्हैसी प्रमाण नेणे. इथे म्हशीचा न्याय दिला देवाने, एक उदाहरण दिलं की या म्हशीन्याय जो प्रपंच विस्तारलेला आहे, या प्रपंचाचंही त्याला व्यवस्थित ज्ञान नाही असं देव म्हणतात. एकू हस्तीचा गजस्कंदी जाय कनकदंडी विद्यमान परिद परधर्म तो तया तेची पुसावा. स्वामी पुढे म्हणतात एकू हस्तीचा गजस्कंदी जाय म्हणजे जो ईश्वराचा ज्ञानी आहे तो हत्तीच्या अंबारीमध्ये बसून जातो. कनकदंडी विद्यमान म्हणजे काय, कनकाच्या दांडीची चौरी आहे हवा घालण्यासाठी त्याला. कनक म्हणजे काय, सोनं, सोन्याच्या दांड्याची चौरी हवा घालण्याची, त्याने हवा घेत आहे तो ज्ञानिया. एवढा अंबारीमध्ये फिरणारा हा जो ज्ञानिया आहे, एवढा मान सन्मान त्याला आहे, सोन्याच्या चौरीने हवा घालतात त्याला. एवढा भोग जरी घेणारा हा ज्ञानिया असेल तरी पण परधर्म तो तयातीची पुसावा म्हणजे ईश्वराच्या ज्ञानियालाच तुम्ही प्रश्न केला पाहिजे. चैतन्य मायेचा विद्यावंत जरी असला तरी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तो देऊ शकणार नाही, परंतु जो ज्ञानिया आहे तो तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार आणि तुम्ही त्यालाच प्रश्न विचारला पाहिजे असं देव म्हणतात. अज्ञात लीळा क्रमांक 31. भावेसनी जोगिया भले अनुवादू. भावेसनी जोगिया, भावे नावाचा सण असतो आणि त्या सणाच्या दिवशी जोगियाला भले अनुवादू म्हणजे त्याचं काहीतरी भलं होते असं देव म्हणतात. काय भलं होते बरं नेमकं, समोर पाहूया. एकुदी महादायसी भिक्षा करिता निर्विकल्पू जोगी देखिला. एके दिवशी महादायसांनी भिक्षा करत असताना निर्विकल्प जोग्याला पाहिलं. मग गोसाविया ते पोसले हाजी जोगियाचे प्रेत देह चुकेल. आणि मग स्वामींना प्रश्न केला महादायसांनी की हाजी जोगियाचं प्रेतदेह चुकेल का. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात तरी काही बाई चुके. स्वामी म्हणतात हो बाई नक्कीच चुकणार. जोगियासी प्रतिदेह नाही, जोगियाला प्रतिदेहाचं नरक होत नाही. याचे काही म्हणावे असे भावेसनी जोगियाचा सोसुये तयाही एक भले आती. स्वामी म्हणतात बाई हा जो निर्विकल्प जोगी तुम्ही पाहिला त्याला तर प्रतिदेहाचं नरक होणारच नाही. याचे काही म्हणावे असे म्हणजे याचं काही सांगायची गरजच नाही, याला तर प्रतिदेहाचं नरक होणारच नाही. हा जोगी अन्य संप्रदायाचा आहे बरं का. नाही तर तुम्हाला असं वाटेल आपल्याच ईश्वर धर्मातला होता का, तर तसं नाही, हा अन्य संप्रदायातील जोगी आहे. आणि स्वामी म्हणतात जो निर्विकल्प जोगी तुम्ही पाहिला त्याला तर प्रतिदेहाचं नरक होणारच नाही, हे काही सांगायची गरजच नाही. याचे काही म्हणावे असे म्हणजे याविषयी सांगायची गरजच नाही, त्याला प्रतिदेहाचं नरक होणारच नाही. पुढे देव म्हणतात भावेसनी जोगी याचा सोसू येते आहे एक भल्यात. स्वामी म्हणतात हा जोगी तर आयुष्यभर निर्विकल्प राहिला त्याला तर प्रतिदेह होणारच नाही, परंतु भावे नावाचा जो सण असतो आणि त्या सणाच्या दिवशी एखाद्या व्यक्तीने त्या जोग्यासारखा सो केला, सो सुये म्हणजे काय तर त्याच्यासारखं सोंग घेतलं आणि निर्विकल्प तो त्या दिवशी वागला आणि नेमकं त्या दिवशीच तो वारला तर त्याही एक भले आती म्हणजे त्यालाही प्रतिदेहाचं नरक होत नाही असं देव म्हणतात. मग प्रश्न असा निर्माण होतो की अन्य संप्रदायाचे जोगी लोकांना जर प्रतिदेहाचं नरक होत नाही, जे निर्विकल्प जोगी आहेत त्यांना नरक होत नाही, तर मग आपल्या महानुभाव पंथामध्ये जे अनुसरलेले आहेत ते वारल्यानंतर पण सर्व लोक दशक्रिया घालत काय फिरतात, भांड फुटावं म्हणून. किंवा जे वासनिक मंडळी मरतात ते वासनिक मंडळी वारल्यानंतर पण सर्व लोक त्यांच्या नावाने दशक्रिया घालतात.
प्रतिदेहाचं भांडं फुटावं म्हणून. तर हे असं कसं काय? तर ह्यामागचं कारण असं आहे, जे वासनिक मंडळी आहेत त्यांच्या मनामध्ये कधी ना कधी विकल्प येतोच. त्यांच्या मनामध्ये छी, थू, घाण, छान हे असे भाव मनामध्ये निर्माण होतातच. विचिकित्सा रूप विकल्प जो करतो त्याला प्रतिदेहाचं नरक होतच असते असं स्वामी म्हणतात. आणि आपण जर विचिकित्सा रूप विकल्प करतच असेल तर मग प्रेतदेह कसं चुकेल आपल्याला? मग तो साधू असेल, कोणी अनुसरलेला असेल, कोणी संत असेल, कोणी महंत असेल, तो जर असा विचिकित्सा रूप विकल्प करत असेल, घाण, छी, थू म्हणत असेल, काही घाण दिसले की एकदम किळसवानं तोंड करत असेल, थुकत असेल आणि मनामध्ये किळस निर्माण होत असेल, तर अशा व्यक्तीला, मग तो कोणी असो, संत, महंत, साधू, वासनिक, नामधारक, उपदेशी कोणी असो, जो विचिकित्सा रूप विकल्प करेल, घाण, छी, थू करेल, त्याला प्रतिदेहाचं नरक होणारच असं स्वामी म्हणतात. आणि मग याचं प्रेतदेह नासण्यासाठी आपल्याला देवाने सांगितलं की दशक्रिया घाला. आणि हा जो निर्विकल्प जोगी आहे तो कधी घाण, छी, थू करतच नाही, निर्विकल्प जोगी आहे. मग याला कसं काय प्रेतदेह होईल? आणि त्याच्यासारखं कोणी सोंग जरी आणलं भावेच्या दिवशी, म्हणजे भावेच्या सणाच्या दिवशी, तर त्यालाही प्रतिदेहाचं नरक होत नाही असं देव म्हणतात. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 32. महादायसा प्रश्ने लक्ष्मणा भक्ती प्रशंसा. महादायसांनी प्रश्न केला लक्ष्मणाच्या भक्तीविषयी आणि मग स्वामींनी त्यावर सविस्तर विवेचन केलेलं आहे. एकोदी महादायसी पुराण ऐकिले. एके दिवशी महादायसांनी पुराण ऐकलं. तव तेथ लक्ष्मणाची भक्ती वाखाणली. महादायसा पुराण ऐकून आल्या आणि नेमकं त्या दिवशी पुराणामध्ये लक्ष्मणाच्या भक्तीविषयी निघालं. आणि लक्ष्मणाची भक्ती कशी होती हे सर्व श्रवण केलेलं आहे महादायसांनी. आणि श्रवण केल्यानंतर ते येऊनी महादायसी गोसाविया पुढे सांगितले. ते येऊन महादायसांनी स्वामींपुढे सांगितलं. सर्वज्ञ म्हटले, बाई त्रेती रामाची भक्ती लक्ष्मणे केली. स्वामी म्हणतात, बाई बरोबर आहे, त्रेतायुगामध्ये रामाची भक्ती लक्ष्मणाने केली, खूपच छान चांगली भक्ती केली. ते देवता सत्वस्थ होय आणि भक्त ही सात्विक. ती देवता पण सत्वस्थ होती. राम नावाची जी देवता आहे ती सत्वस्थ होती आणि तिचा भक्त म्हणजे लक्ष्मण हा पण सात्विक होता असं स्वामी महादायसांना निरूपण करतात. हे एका पाठातील चरित्र झालं. पाठभेदानुसार वेगळी आणि अधिकची माहिती आलेली आहे. ती माहिती तळटिपेमध्ये आहे, तर आपण आता तळटीप पाहूया. लक्ष्मणा भक्ती कथन. पुन्हा पाठभेदानुसार काय वेगळी माहिती आहे त्या संदर्भामध्ये चरित्रकार आपल्याला माहिती सांगत आहेत. स्वामींनी लक्ष्मणाच्या भक्तीचं कथन केलं. दशरथासी राम लक्ष्मणू दोघ पुत्र होती. मग दशरथू अर्थ परिहरी. अर्थू परिहरुणी सुक्रू धुळीद्वारे जातू होता. तो पाणी बभारे अंतू घातला. स्वामी म्हणतात, दशरथ राजाला राम आणि लक्ष्मण हे 2 पुत्र होते आणि दशरथ हा शुक्राबरोबर युद्ध करण्यासाठी चाललेला होता. शुक्र हा धुळीद्वारे जातू होता, म्हणजे ज्या दिशेला जायला नाही पाहिजे त्या नक्षत्राने त्या दिशेला जात होता आणि त्या दिशेला गेला असता तर अवर्षण झालं असतं, दुष्काळ पडला असता. आणि म्हणून त्या नक्षत्राची दिशा व्यवस्थित करण्यासाठी दशरथ राजा त्या शुक्रामागे चाललेला होता. आणि मग दशरथाने बरोबर केलं. ज्या दिशेने त्या नक्षत्राला जायला नाही पाहिजे होतं शुक्राला, त्या दिशेला दशरथाने जाऊ दिलं नाही आणि पाणी भबारे अंतू घातले, म्हणजे ज्या दिशेला शुक्र नक्षत्र गेल्यानंतर पाणी भरपूर पडेल अशा दिशेला त्याला बरोबर नेलं. परंतु या दरम्यान काय झालं की जो रथ होता त्या रथाचा आक मोडला. जे आपले शेतकरी दर्शक आहेत, जे दररोज पोथी ऐकतात, त्यांना माहिती आहे बैलगाडीचं आक काय असते. आणि जर आक मोडलं तर बैलगाडी चालू शकते का? नाही चालू शकत. त्याचप्रमाणे रथाला पण आक असते दोन्ही चाकामध्ये. तर ते आक मोडलं आणि कैकेयीचा हात सुजला. आणि ज्यावेळेस आक मोडलं त्यावेळेस कैकेयीने ते रथाचं चाक व्यवस्थित हाताने उचललेलं आहे. म्हणून अर्थू परिहरला आणि म्हणून व्यवस्थित रथ चालला आणि रथाचा अपघात वगैरे काही झाला नाही. सुक्रू पाने द्वारे घातला आणि त्या शुक्राला पाण्याच्या द्वारामध्ये घातलं बरोबर दशरथाने. धुळीद्वारे जाता तरी 12 वरिखे अविरखणे जाते. तो जर शुक्र धुळीद्वाराने गेला असता, पाण्याच्या द्वारामध्ये जर गेला नसता आणि धुळीच्या द्वारामध्ये गेला असता तो शुक्र नक्षत्र, तर 12 वर्षापर्यंत अवर्षण पडलं असतं, म्हणजे दुष्काळ पडला असता, पाऊसच पडला नसता असं स्वामी म्हणतात. मग दशरथे कैकेयी ते म्हणितले आणि मग दशरथाने कैकेयीला म्हटलं, प्रसन्न झालो माग. दशरथ म्हणतो, प्रसन्न झालो तुझ्यावर मी, तू एवढी मदत केली मला आणि या साम्राज्यावर, आपल्या या राज्यावर
या लोकांवर जे संकट येणार होतं दुष्काळाचं, ते दुष्काळाचं संकट निवारल्या गेलेलं आहे तुझ्यामुळे. मी तुझ्यावर प्रसन्न झालो, माग तुला काय पाहिजे, असा दशरथ प्रसन्न होऊन त्या कैकेयीला म्हणतो. मग कैकेयी काय म्हणते, ना भरतास शत्रुघ्ना राज्य द्यावे, भरताला आणि शत्रुघ्नाला राज्य द्या. राम लक्ष्मण वनवासा धाडावे, राम आणि लक्ष्मणाला वनवासामध्ये धाडून टाका. मग दशरथे रामू लक्ष्मणू सीता वनवासा धाडिले. मग दशरथाने राम लक्ष्मण आणि सीतेला वनवासाला पाठवलं. भरता शत्रुघ्ना राज्य दिधले, भरताला आणि शत्रुघ्नाला राज्य दिलं. मग दशरथू जव अर्थू देखे तव अर्थू पाहतू होता. मग दशरथ राजा आपल्या लेकाचा रथ पाहत बसला होता. म्हणजेच राम लक्ष्मण सीता यांचा जो रथ होता त्या रथाला पाहत बसला. रथ वनाकडे जात आहे, वनवासाला आता. आणि स्वामी म्हणतात की जोपर्यंत दशरथाला रथ दिसायचा तोपर्यंत हा दशरथ पाहतच उभा राहिला. अर्थ न दिसेची आणि प्राणू गेला. डोळ्यासमोरून तो रथ अदृश्य झाला, फार लांब निघून गेला, दृष्टीने दिसत नव्हता तो रथ. त्यावेळेस त्या दशरथाचा प्राणू गेला, म्हणजे दशरथ राजा मरून गेला. बघा, जो दशरथ राजा त्या शुक्राला व्यवस्थित दिशा दाखवायचा, व्यवस्थित दिशेला लावायचा, एवढा सामर्थ्यवान दशरथ राजा पुत्र मोहामध्ये मरून गेला. काय कमी सामर्थ्य असेल त्याच्याकडे? आज बरेच लोक नक्षत्राचे खडे घालतात, परंतु पूर्वीच्या काळामध्ये दशरथासारखे राजे होऊन गेले जे त्या नक्षत्रांना व्यवस्थित लाईनीवर आणायचे, व्यवस्थित दिशेला चालवायचे. एवढे पराक्रमी राजे होते. परंतु मायनस पॉइंट काय ठरला त्यांचा? मोह आणि माया, ममता हा मायनस पॉइंट होता त्यांचा. पुत्र मोहामध्ये तो स्वतःला आवरू नाही शकला. पुत्र मोहाच्या दुःखामध्ये, पुत्र वियोगाच्या दुःखामध्ये तो स्वतःला संपवून घेतो, मरून जातो तो पुत्र वियोगामध्ये. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं, मोहमाया सोडून द्या प्रपंचाची. जर ईश्वर पाहिजे असेल तर मोह माया नको, आणि जर ईश्वर पाहिजे नसेल तर सर्वस्व तुमचंच आहे, अष्टभोग परिपूर्ण जीवन तुमचंच आहे, हा भौतिकवाद तुमचाच आहे. जसं तुम्हाला वागायचं तसं वागू शकता असं देव म्हणतात. परंतु देव पाहिजे असेल तर या भौतिकवादापासून आपण कुठेतरी अलिप्त राहिलो पाहिजे. या भौतिकवादाच्या बळी आपण पडलो नाही पाहिजे, तरच परमेश्वर आपल्याला भेटतील. पंचवटिके नासिकी रामाचे अनुष्ठान. नाशिक शहरामध्ये पंचवटी आहे आणि त्या पंचवटीमध्ये रामाचं अनुष्ठान होतं. तिथे राहत होता राम. रामू सेजे पहुडू. आणि मग राम झोपी जायचा. नाशिकवरनं जर पेठला जायचं म्हटलं तर त्या रस्त्याने जात असताना रामशेज नावाचा किल्ला आताही आहे. रामशेजचा किल्ला हा हिंदवी स्वराज्याचा एक अविभाज्य घटक होता. शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या हिंदवी स्वराज्याच्या अंतर्गत हा किल्ला यायचा. तर स्वामी म्हणतात राम हा झोपायचा. आणि तुम्हा सर्वांना माहितीच असेल, जे नाशिक जिल्ह्यातील दर्शक आहेत त्यांना माहितीच असेल, त्या रामशेज किल्ल्याला रामशेज नाव का पडलं, तर रामाची सेज तिथे होती. राम तिथे झोपायचा, विश्राम करायचा, म्हणून त्या किल्ल्याला रामशेजचा किल्ला असं म्हणतात. जिथे तो किल्ला बांधला गेलेला आहे तिथेच राम झोपायचा, म्हणून रामशेजचा किल्ला असं म्हणतात. लक्ष्मण वनफळे. आणि लक्ष्मण हा वनफळे जाऊन आणायचा. सीते हाती दे, सीतेला फळ देऊन टाकायचा. रामा सीते अन्यथा ज्ञान जाये, गोडे गोडे तिये आपण खाते, नासली बिटली तिये आम्हा कारणे आणि ते. रामाच्या मनामध्ये थोडं अन्यथा ज्ञान यायचं. राम म्हणायचा की हा लक्ष्मण रानामध्ये जंगलामध्ये तिकडेच गोड गोड फळं खात असेल आणि नासलेले बिटलेले फळं आम्हाला आणत असेल. लक्ष्मण म्हणे देतील प्रसादू तो मी खाईन. आणि लक्ष्मण म्हणायचा की यांनी उरलं सुरलं जे काही आहे प्रसाद म्हणून मला दिलं तर बरं होईल. म्हणजे लक्ष्मण जंगलामध्ये जायचा, फळं वेचून आणायचा, तोडून आणायचा, सीतेच्या हातामध्ये द्यायचा. आणि मग सीता आणि राम हे दोघं जण पोटभर फळं खायचे. यांना काय वाटायचं की हा लक्ष्मण रानामध्ये गेल्यानंतर तिथे फळं खाऊन येत असेल. आणि लक्ष्मणाला काय वाटायचं, सर्व एकत्र खाऊ, किंवा रामाचं आणि सीतेचं जेवण झालं की मग ते मला उरलं सुरलं देतील ते खाऊया आपण, असं लक्ष्मणाला वाटायचं. आणि रामाला असं वाटायचं तो जंगलातूनच खाऊन येतो. म्हणून रामाने कधी त्याला जेवायला विचारलंच नाही. लक्ष्मण म्हणायचा देतील मला प्रसाद त्यावेळेस खाऊ. रामू तरी जाणे परी पुढील अनुसंधान. वास्तविक पाहता रामालाही समजलं होतं की हा खाऊन येत नाही, परंतु पुढचं अनुसंधान म्हणजे पुढं त्याच्याकडून काहीतरी मोठं काम करून घ्यायचं होतं, म्हणून रामाने त्याला विचारलं नाही. ऐसे 14 वर्षे निराहारी. 14 वर्षापर्यंत लक्ष्मण उपवाशी होता.
इंद्रजित अनिकाचेनी वधेना, जो निराहारी तयाचे निहाते वधे. इंद्रजित जो होता तो इंद्रजित कोणाच्याही हातून मरणारा नव्हता. इंद्रजिताचा वध फक्त जो 14 वर्ष निराहारी राहिला अशा व्यक्तीकडूनच होणार होता. आणि म्हणून 14 वर्षे लक्ष्मणाला उपवाशी ठेवण्यात आलं. हे पुढचं अनुसंधान होतं रामाचं. आणि इंद्रजित हा कोण होता? रावणाचा मुलगा. तर त्या रावणाच्या मुलाला मारण्यासाठी लक्ष्मणाची ही तपश्चर्या होती आणि ही तपश्चर्या रामाने करून घेतली लक्ष्मणाकडून. रामाने 14 वर्षापर्यंत त्याला विचारलंच नाही, तू काही खातो की नाही, मी काही देऊ का तुला आणून, काही जंगलातून फळं, तुला जर अनावटत नसतील तर, फारच अशक्त झाला वगैरे वगैरे, काही नाही. मग जगला कशावर? तर लक्ष्मण जो भक्ती करायचा रामाची, त्या भक्तीमुळे तो जगला. ते सगळं भक्तीचं सामर्थ्य होतं. त्याला कधी अशक्तपणा जाणवला नाही, तो कधी बिमार पडला नाही. आणि आपण 3 टाइम खायला आहेत तरी पण आपण बिमार पडतो. त्रेतायुगामध्ये जे मनुष्याचं शरीर होतं तसं शरीर आताही आहे. उंची कमी झाली, परंतु त्रेतायुगामध्ये पण माणसाला 2च डोळे होते, आताही 2च डोळे आहेत. 2च कान होते त्रेतायुगामध्ये, आताही 2च कान आहेत. 2 हात 2 पाय, एकच पोट होतं, एकच पोट आताही आहे. त्रेतायुगामध्ये मनुष्याची रचना जशी होती, त्रेतायुगामध्ये मनुष्य देहाची रचना जशी होती तशीच मनुष्य देहाची रचना आताही आहे. फक्त उंची कमी झालेली आहे, हाईट आणि विड्थ हे कमी झालेत, परंतु रचना तर सारखीच आहे. तरी पण त्रेतायुगामध्ये एकदम निरामय जीवन जगायचे लोक. दवाखाने असे नव्हते लाखो करोडो रुपये खर्च करून मोठ्या मोठ्या बिल्डिंगी बांधलेले, असे दवाखाने नव्हते. त्या काळामध्ये कॅन्सर हॉस्पिटल किंवा हार्ट स्पेशालिस्ट वैद्याचं हॉस्पिटल असे काही नव्हते. त्या काळामध्ये एकदम निरामय जीवन जगायचे. आणि आताचे येडपट लोक काय म्हणतात, जुन्या काळाच्या प्रमाणात आताच्या काळामध्ये फार प्रगती झालेली आहे. कशाची प्रगती झाली? रोगांची प्रगती झाली, नव्या नव्या बिमाऱ्या निघायला लागल्या, माणसंच नव्या नव्या बिमाऱ्या तयार करायला लागल्या. हे प्रगती मात्र अवश्य झाली. भारताच्या इतिहासामध्ये असं कुठेही आलेलं नाही की माणसांनीच बिमाऱ्यांचा शोध लावला, माणसांनीच बिमाऱ्या तयार केल्या आणि माणसांमध्ये पसरवल्या माणसांना मारण्यासाठी, जसं आता चायनाने केलं. चायनामध्ये वुहानमध्ये जे व्हायरोलॉजीची एक लॅब होती जिथे व्हायरस तयार करतात, तिथे हा व्हायरस तयार करण्यात आला, कोरोना, ज्याला कोविड म्हणतात. तर ही प्रगती मात्र झालेली आहे. लोक म्हणतात की भारतामध्ये काही नव्हतं, सर्व काही भारतामध्येच तर होतं. आपल्या भारताची जी संस्कृती आहे, जी भारतीय सभ्यता आहे, लाखो वर्षापासूनची आहे. लाखो वर्षापासून आपण या पृथ्वीला एकदम सदृढ आणि निरामय ठेवलं आणि या पृथ्वीने पण आपल्याला सदृढ आणि निरामय ठेवलं लाखो वर्षापासून. परंतु या 50 वर्षामध्येच विज्ञानाला काय जाग आली काय माहिती, आणि लोक म्हणतात विज्ञानाने प्रगती केली, परंतु या पृथ्वीचा ऱ्हास झाला, पृथ्वीचा सत्यानाश केला या विज्ञानाने, पृथ्वीचं शोषण केलं या माणसाने. विज्ञान वाढलं, विज्ञानाने प्रगती केली म्हणजे काय केलं, तर या पृथ्वीचं शोषण केलं. खरंच ही प्रगती आपल्यासाठी हितकारक ठरत आहे का, हा आपण प्रश्न विचारला पाहिजे मनाला कधीतरी. एक छोटंसं उदाहरण देतो, थोडंसं विषयांतर होईल. ह्यापूर्वी पण मी हे उदाहरण दिलेलं आहे, काही लोकांना आठवेल, काही आपल्या दर्शकांना आठवतही असेल. मी उदाहरण दिलं होतं भारतीय संस्कृतीमध्ये आणि पाश्चात्य संस्कृतीमध्ये काय फरक आहे. पाश्चात्य संस्कृती आपल्याला गरमीच्या दिवसामध्ये AC लावायला सांगते. पाश्चात्य संस्कृती म्हणा किंवा विज्ञानाची संस्कृती आपल्याला हे सांगते की तुम्हाला जर गरमी होत असेल तर विज्ञान म्हणते मी तुम्हाला AC तयार करून देतो, AC लावा, थंडगार मस्त खोलीमध्ये बसा. हे झालं विज्ञानाचं सांगणं. आता आपली भारतीय सभ्यता, भारतीय संस्कृती काय सांगते, तुम्हाला जर गरमी होत असेल उन्हाळ्यामध्ये तर अगोदरच एखादं लिंबाचं झाड अंगणामध्ये लावा. पावसाळ्यामध्येच एखादं लिंबाचं झाड, कडुलिंबाचं झाड अंगणामध्ये लावा. मागच्या बाजूने घराच्या पण झाडं लावा, लिंबाचे लावा, चिंचचे लावा, चंदनाचे लावा, एकदम थंडगार सावली. ही आपली भारतीय संस्कृती सांगते. बरं, यामध्ये उचित सांगणं कोणाचं आहे आणि अनुचित सांगणं कोणाचं आहे? अनुचित सांगणं हे विज्ञानाचं आहे. कसं आहे तेही सांगतो. विज्ञान म्हणते आम्ही तुम्हाला AC तयार करून देऊ, AC लावा आणि थंडगार बसा खोलीमध्ये. खोली थंड होईल 10 बाय 10ची किंवा 15 बाय 15ची खोली थंडगार होऊन जाईल. परंतु ती एक खोली थंड करण्यासाठी त्या ACचं जे कॉम्प्रेसर आहे, ते जे तुम्ही बाहेर लावत आहात, ते जवळजवळ 1 ते 2 गुंठा जागा गरम करून टाकेल एवढी उष्णता त्या कॉम्प्रेसर मधून बाहेर निघते. ACचं जे कॉम्प्रेसर असते त्या कॉम्प्रेसर मधून किती गरम हवा बाहेर येते पहा कधी, त्या कॉम्प्रेसरच्या समोर उभं राहून.
बँकांचे जे एटीएम असतात, एटीएमच्या बाहेर ते कॉम्प्रेसरचे बॉक्स लावलेले असतात बाहेर आणि आतमध्ये एसी चालू असतो. त्या कॉम्प्रेसरच्या बॉक्सच्या समोर थोडं उभं राहा तुम्ही, ज्यावेळेस तो फॅन चालू असतो. एवढी गरम हवा फेकते ते कॉम्प्रेसर की तुम्ही 10 सेकंदाच्या वर उभं राहू शकणार नाही त्याच्यासमोर. 10 सेकंद तरी मी जास्त सांगितले, एवढी गरम हवा फेकते. म्हणजे विज्ञान काय म्हणते, तुम्ही सुखी व्हा, दुनियादारी चुलीत जाओ तिकडं. हे ग्लोबल वॉर्मिंग कितीही वाढो, शेजाऱ्या पाजाऱ्यांना कितीही त्रास हो, काही घेणे देणे नाही. तर विज्ञानवाद हा आपल्याला स्वार्थीपणा शिकवतो. विज्ञान म्हणते तुम्ही तुमचं घर बघा, तुमचं घर थंड झालं ना बस झालं, इकडं दुनियाला कितीही गरम वाफ लागू दे, आपल्याला काय करायचं. आणि भारतीय परंपरा काय म्हणते, भारतीय सभ्यता काय सांगते, झाडं लावा, त्या झाडाची सावली तुमच्या घराला मिळेल, तुम्हाला मिळेल. येणारे जाणारे जे वाटसरू आहेत ते पण त्या सावलीखाली थंडगार बसतील. माणसं तर बसतीलच, परंतु चिमण्या आहेत, खारुताई आहेत, काही पाखरं पक्षी हे पण त्या झाडांवर घरटे करतील, त्यांना पण आश्रय मिळेल. तर हे भारतीय सभ्यता आपल्याला शिकवते की परोपकारी व्हा, स्वतःच पाहू नका. या माणसावर जबाबदारी आहे पृथ्वीचं संतुलन बरोबर ठेवणे. त्याचबरोबर या पर्यावरणातील जे घटक आहेत, जे पशु पक्षी खारुताई वगैरे जे आहेत, यांच्यासाठी पण आपली काहीतरी जबाबदारी आहे. हे भारतीय सभ्यता भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते. झाडं लावले म्हणजे काय त्याच्या खाली माणसंच बसणार का, गुरंढोरं पण येऊन बसणार, कुत्रे पण बसणार, मांजरे पण बसणार. तर एवढी उदात्त विचारसरणी आपली आहे, एवढी उदात्त संस्कृती आहे, लाखो वर्षापासून आपली संस्कृती चालत आलेली आहे. परंतु पर्यावरणाचा ऱ्हास झाला का, नाही झाला. पर्यावरणाचा ऱ्हास किती वर्षापासून चालू झाला, जवळजवळ 30 ते 40 वर्षापासून ऱ्हास चालू झाला आणि आता त्याचे भयंकर परिणाम दिसत आहेत. उन्हाळ्यामध्ये पावसाळा वाटतो, हिवाळ्यामध्ये कधी उन्हाळा वाटतो, कधी पावसाळ्यात उन्हाळा वाटतो. म्हणजे ऋतुचक्र पण बिघडून गेलेलं आहे. कोणामुळे बिघडलं, या विज्ञानाने जेव्हापासून अतिप्रगती केली आणि या मनुष्याचा जेव्हापासून हव्यास वाढला, तेव्हापासून पृथ्वीचं जे संतुलन आहे ते बिघडलेलं आहे. तर असो, मला एवढंच सांगायचं आहे की आपण आपल्या संस्कृतीला धरून आपण चाललं पाहिजे. आपली संस्कृती फार उदात्त आणि श्रेष्ठ आहे. आपली संस्कृती चार चौघांचा विचार करायला सांगते आणि विज्ञानाची संस्कृती स्वतःचा विचार करायला सांगते. चार चौघाचा विचार सोडून द्या असं म्हणते. तुम्ही तुमची खोली थंड करायची लावून, बाहेर कितीही कोणी उन्हामध्ये होरपळो, त्या कॉम्प्रेसरच्या गरम हवेने होरपळून जाऊ, काही घेणे देणे नाही कोणाला. तर असो, इथे आपला विषय चालू होता. लक्ष्मण हा निराहारी होता, त्याला इंद्रजिताला मारायचं होतं, म्हणून रामाने ही तपश्चर्या लक्ष्मणाकडून करून घेतलेली आहे. आणि मग युद्ध चालू झालं. त्यावेळेस लंकेवर रामाने स्वतःच्या सैन्यासह आक्रमण केलं. चरित्रकार सांगतात की सर्वप्रथम जाऊन हनुमंताने शोधलं की सीता कुठे आहे. सीता लंकेत आहे समजलं आणि मग रामाने सर्व सैन्य घेऊन जाऊन तिथे लंकेवर आक्रमण केलं. तेथ युद्ध होता लक्ष्मणाचे नि हाते इंद्रजित वधिला. तिथे युद्ध चालू असताना लक्ष्मणाच्या हातून इंद्रजित मेला. श्रीकृष्ण महाराजांनी ज्याप्रमाणे श्रीमद भगवद्गीता सांगितली अर्जुनाला आणि एवढा मोठा धर्मग्रंथ या समाजाला दिला की जो धर्मग्रंथ आताही सर्वांना पथदर्शक ठरत आहे. भारतीय लोक काय एवढं पारायण वगैरे करत नाहीत त्याचं, विदेशातले लोक जास्त पारायण करायला लागलेली आहेत. ही फार मोठी दुःखाची गोष्ट आहे. आणि आपण महानुभाव पंचे तरी काय करतो, घरी काही कार्यक्रम असेल, वास्तुशांती, पंचावतार उपार, की बोलवा साधू लोकांना, करून घ्या पारायण. गीता काय साधूंनीच वाचावी असं काही नियम आहे का? तुम्ही कधी वाचायची गीता? आणि जर गीता वाचायला तुमच्याकडे वेळ नसेल तर तुमचा जन्माला येऊन काय फायदा झाला? मनुष्य जन्मामध्ये येऊन तुमचा फायदा तरी काय झाला जर तुम्ही गीतेचे 700 श्लोक कंटिन्यू वाचू शकत नाहीत तर? आणि म्हणून जरा कमीत कमी विदेशी लोकांचं अनुकरण करा. त्या रशियामध्ये पहा, इंग्लंडमध्ये पहा, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इस्कॉनचे जे मंदिर आहेत मोठे मोठे, तिथे हे सर्व पाश्चात्य लोक ख्रिश्चन धर्म सोडतात आणि हिंदू धर्मामध्ये येतात, गीतेचं पारायण करतात आणि म्हणतात की गीतेकडून मला खूप काही शिकायला मिळालं. खूप मोठे मोठे उद्योगपती आहेत की त्यांच्या समस्या गीतेमुळे दूर झाल्या आणि ते आताही अरबोपती खरबोपती आहेत. परंतु झालं असं, आपल्या मुलांना मुलींना त्या पाश्चात्य लोकांचं फक्त कपडे घालण्याचं, पॉश राहण्याचं अनुकरण करावं असं वाटते. गीतेचं पारायण म्हटलं जाऊ द्या, कुठं गीतेचं पारायण करत बसतात, द्या सोडून, आमच्या आईला काही काम नाही. आणि मग म्हातारे माणसं पण त्यामध्ये पुन्हा तेल टाकतात. काही असतात ना म्हातारे माणसं पण, त्या म्हातारे माणसाने कधी आयुष्यात गीतेचं पारायण केलेलं नसते. आणि जर एखादा मुलगा पारायण करतच असेल तर म्हणतात, ओ बुवा कशाला त्याला आतापासून गीता शिकवताय, हो अजून लहान आहे तो, त्याचं काय वय आहे का देवधर्म करण्याचं? तर म्हातारे माणसं पण असे म्हणतात. मग सर्वच म्हणतात असं म्हणत नाही मी, परंतु असे म्हणणारे पाहिलेत मी. काही मुलांना मी असं म्हटलं की उपदेश घेऊन टाका तुम्ही,
त्यांची आजी म्हणाली मला, कशाला आताच उपदेश त्यांना, अजून लहान आहेत ते. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, राहू द्या. नंतर काय योग आला नाही लवकर जायला तिथे. आणि नंतर गेलो तिथे तर ती म्हातारी आजीबाई माझ्यापासून रडायला लागली की आमचा नातू असाच करतो, आमचा नातू तसाच करतो, आता दारू प्यायला लागला, आता नॉनव्हेज खायला लागला. मी त्या आजीबाईला म्हटलं, आजीबाई, नातवाला बिघडण्याला तुम्हीच कारणीभूत आहात. नातवाला बिघडवलं त्याला कारणीभूत तुम्ही आहात. साधू संत येतात आणि म्हणतात त्यांना उपदेश द्या, त्यावेळेस तुम्ही म्हणता नका, अजून लहान आहे. म्हणजे देवधर्म करण्यासाठी तुम्हाला वाटते की अजून लहान आहे, मोठा होऊ द्या, मोठा होऊ द्या, मोठा होऊ द्या. आणि तो इतर कर्म करत आहे त्यावेळेस तुम्हाला तो मुलगा लहान वाटत नाही, मोठा वाटत नाही, काहीच वाटत नाही. करू द्या त्याला, नाचायचं तसं नाचू द्या म्हणतात. त्यामुळे जे कार्य जेव्हा करायला पाहिजे तेव्हाच केलं पाहिजे. काहीतरी मुलांवर पण बंधनं पाहिजेच ना. बिना लगामचा घोडा कधी आवरतो का? नाही. तर अध्यात्माचं बंधन हे प्रत्येकावर पाहिजे, तरच त्याचं जीवन जे आहे ते सुखकर होऊ शकते आणि माणसाप्रमाणे योग्य होऊ शकते. रामाने रावणावर विजय प्राप्त केला, परंतु झाला असं, विजय प्राप्त करण्याच्या अगोदर रावणाने कोणती तरी शक्ती फेकून मारली लक्ष्मणाला आणि लक्ष्मण मूर्छित होऊन पडला. राम दुःख करायला लागला, अरे लक्ष्मणा, तू आम्हाला कितीतरी वर्ष वनफळे आणून दिली खायला, आम्ही म्हणू तू तेथ खासी, तू म्हणसी ती देती ते मी खाईन. राम म्हणायला लागला, अरे लक्ष्मणा, का सोडून गेला आम्हाला? मूर्छित अवस्थेत होता लक्ष्मण. रामाला वाटलं आता काही खरं नाही याचं. मग राम म्हणायला लागला, एवढे वर्ष आम्हाला तू फळं आणून खाऊ घातली, आम्हाला वाटायचं तू तिकडेच फळं खाऊन येतोस की काय, आणि आम्ही तुला फळं देत नव्हतो. एवढे वर्ष उपाशी राहून तू आमची सेवा केली, 14 वर्ष उपवाशी राहिला, माझ्यासाठी तू एवढे दुःख सहन केले. सर्वज्ञ म्हणते बाई भक्ती तरी लक्ष्मणा श्रावणाची आयसी व्हावी. मग देव शेवटी म्हणतात, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी शेवटी म्हणतात, भक्ती करावी तर लक्ष्मणासारखी करावी, भक्ती करावी तर श्रावण बाळासारखी भक्ती करावी. आणि म्हणून स्वामींनी इथे या दोघांची उदाहरणं दिलेली आहेत की भक्ती कशी असावी, आणि ते भक्ती या दोघांसारखी असावी, एकतर श्रावण बाळासारखी नाहीतर लक्ष्मणासारखी. आणि म्हणून एक वचनही आलेलं आहे की स्वामी म्हणतात, भक्ती जैसी रामाची लक्ष्मणे केली. तर अशा प्रकारे आपण आजच्या ज्ञानसत्रामध्ये 3 लीळा पाहिलेल्या आहेत. ह्या तिन्ही लीळा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, या जीवाला प्रेतदेहाचं नरक कशामुळे होते, यामागचं कारण काय? आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कुणी कुणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या वासनिक मंडळींची नावं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, महादायसांनी स्वामींना कोणते प्रश्न विचारले? महादायसांनी स्वामींना वशिष्ठाला कोणती विद्या होती आणि अदंडीनाथाला कोणती विद्या होती हे प्रश्न विचारले होते. बरोबर उत्तर देणाऱ्या वासनिक मंडळींची नावे पुढील प्रमाणे: तारामावशी पटाईत, लताताई चिपडे, अनुपमाताई राऊत, रामकृष्णजी नेमाडे, मुकेशजी भुयार, स्वातीताई बावडेकर, मुकेशजी भुयार, शालिनीताई राऊत, योजनाताई भरते, निवृत्तीजी खाडे, कमलताई टोनपे, प्रकाशजी साठे, मंगलाताई मेटे, अथर्वजी व्लॉग्स. आता हे अथर्व व्लॉग्स हे कोण आहेत नेमकं, त्यांनी कृपया स्वतःचं नाव कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावं. विश्वासजी गोरे, जिजाताई पाबळे, लहूजी मादगुडे, रुक्मिणीताई मादगुडे, संध्याताई पाटील, निर्मलाताई फिरके, आरतीताई कदम, पुष्पाताई धनवटे, ज्ञानेश्वरजी महाजन, संध्याताई सुरेश, भागवरावजी कदम, सुरेशजी केके, कविताताई पटोले, राजश्रीताई वर्देकर, रुचाताई उगले, राजूजी वैद्य, संतोषजी रासकर, भूपालजी साळवे, रुपेशजी अंजनकर, लखनजी महाले या सर्व वासनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि अगदी व्यवस्थित आणि अचूक अशी उत्तर दिलेली आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह, ज्यामध्ये तथा तापस्पर्श कथन, तथा जनकू ब्रह्मविदू कथन, फळद्वय प्रशंसा, महादायसा प्रश्ने आऊ विधी प्रसवानुवादू, शास्त्र ईशाळुत्व कथन, आऊ वर्तन श्रवणी अभिमानानुवादू असे बरेच काही ज्ञानवर्धक चरित्र आपण उद्याच्याही ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंड